मुंबईचा पाऊस म्हणजे निसर्गाचं रौद्र आणि मोहक रूप एकाच वेळी. आजच्या दिवशी जोगेश्वरीहून अंधेरीकडे निघालो तेव्हा आभाळ अक्षरशः कोसळत होतं. रिक्षाच्या टपावर पावसाचे थेंब ताल धरून नाचत होते, तर रस्त्यावर पाण्याचे ओढे वाहत होते. मुसळधार पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता, पण रिक्षा चालक मात्र संयमाने मार्ग काढत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छत्र्या सांभाळत धावणारी माणसं, पावसांपासून आश्रय शोधणारे विक्रेते आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढणारी वाहनं. हे दृश्य मुंबईच्या पावसाचं जिवंत चित्र रंगवत होतं. सिग्नलवर थांबलेल्या रिक्षेच्या काचेतून बाहेर पाहताना शहराची धावपळ आणि पावसाची अविरत सर यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळत होता. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रिक्षा हलकेच डोलत पुढे सरकत होती. प्रत्येक खड्डा, प्रत्येक वळण जपून घेत चालक आम्हाला सुरक्षितपणे पुढे नेत होता. त्या काही किलोमीटरच्या प्रवासाने मुंबईकरांच्या संयमाची आणि जिद्दीची पुन्हा एकदा जाणीव करून दिली. तो भरता तो भरता ही है थोड़ा अंधेरी सबवेपर्यंत पोहोचताच परिस्थितीचं गांभीर्य जाणवलं. सबवेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. अनेक वाहने अर्धवट पाण्यात अडकली होती, तर काही चालकांनी आपली वाहने बाजूला उभी करून पुढचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. आमच्या रिक्षालाही सबवे टाळून पर्यायी मार्गाने जावं लागणार होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छत्र्या सांभाळत धावणारी माणसं, पावसापासून आश्रय शोधणारे विक्रेते आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढणारी वाहनं. हे दृश्य मुंबईच्या पावसाचं जिवंत चित्र रंगवत होते. पावसाच्या या गोंधळातही मुंबई थांबत नाही, हे पुन्हा एकदा जाणवलं. संकट कितीही मोठं असलं तरी एकमेकांना मदतीचा हात देत संयमाने परिस्थितीचा सामना करत पुढे जाण्याची वृत्ती म्हणजे मुंबईत केली. मुसळधार पाऊस, पाणी, तुंबलेले रस्ते आणि वाहतुकीचा खोळंबा यांनाही न जुमानता प्रत्येकजण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत होता.
हीच मुंबईची खरी ओळख आहे. एसटी ज्या बस आहेत ना, तरी ते अंधेरी हा रिक्षातील प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नव्हता, तर तो मुसळधार पावसाच्या संघर्षाचा आणि अविरत धावणाऱ्या शहराच्या भीतीचा अविस्मरणीय अनुभव होता.